रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. दादा, पोटनिवडणुकीत लोकांना दिलेले आश्वासन आणि मागील 3.5 वर्षाच्या कालावधीमध्ये केलेली विकास कामं घेऊन तुम्ही जनतेसमोर जात आहात, आशीर्वाद मागत आहात. वास्तविक पाहता अवताडे शुगरच्या कार्यक्रमातच देवेंद्र फडणवीस यांनी तुमच्या उमेदवारीचे संकेत दिले होते. त्यानंतर आता तामदर्डी बंधाऱ्याच्या भूमिपूजना वेळेलाही त्यांनी सांगितलं की दादांच्या पाठीशी राहा, आम्ही तुम्हाला कमी पडून देणार नाही, इथल्या विकास कामांना निधी कमी पडून देणार नाही. तुम्ही ही 3 ते 3.5 हजार कोटींचे विकास कामे केल्याचा दावा करीत जनतेसमोर जात आहात. आणि अशा वेळी या भागातील कुठले प्रश्न प्रलंबित राहिलेत 3.5 हजार कोटींच्या निधीनंतर असं तुम्हाला वाटतं? प्रथम आपल्या माध्यमातून सांगतो, मी 3,000 कोटीचा दावा बिवा करत नाही. 3,000 कोटीपेक्षा जास्त निधी या मतदारसंघात आणलाय आणि त्याची विकास कामंही बऱ्यापैकी चालू आहेत. आणि या निमित्तानं एवढंच सांगतो की ह्या निधी देत असताना या मतदारसंघामध्ये आज प्रत्येक गावोगावी म्हणजे कोट्यवधी रुपयाचा निधी त्या ठिकाणी गावामध्ये विकास कामांना लागलेला आहे. गावातील मुख्य रस्ते असतील, वाड्या वस्त्यावरचे रस्ते असतील, सभामंडप असतील, गावातील ग्रामदैवत असतील, ग्रामदैवतामध्ये असणारे सुशोभीकरण असेल किंवा पाण्याचे प्रश्न असतील, या सर्व योजनांच्या बाबतीत या ठिकाणी कोट्यवधी रुपयाचा निधी प्रत्येक गावोगावी या निमित्तानं दिलेला आहे. आणि 100% हा निधी गेल्यानंतर, कारण यावेळच्या निवडणुकीमध्ये अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांच्यामध्ये आम्हाला आज बघायला मिळतोय. गेल्यानंतर फुलाची वर्षा, फुलाचा मोठ्या प्रमाणात वर्षाव, माझ्या माता भगिनी त्या ठिकाणी आरती ओवाळण्याचं असेल किंवा त्या ठिकाणी गेल्यानंतर गावातल्या लोकांची मनोगतातून त्या ठिकाणी लोक सांगितले जाते की एवढ्या कोटीचा निधी, एवढी कामं या निमित्तानं चालू आहेत. आणि या निमित्तानं गावातली सगळी लोक त्यांच्या, कारण या कामातली जवळजवळ 10 कामं जर गावात असतील तर त्यातली 5 झाली असतील, 6 झाली असतील, 4 राहिले. आणि लोकांना आता अपेक्षा आहे की पुढच्या 5 वर्षात राहिलेली 4 कामं ही पूर्ण व्हायला पाहिजेत. ही लोकांची खूप मोठी अपेक्षा आहे आणि 100% राहिलेली कामं ही पुढच्या 5 वर्षाच्या आत मी पूर्ण करणार. दादा, या मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार म्हणून 10-15 वर्ष प्रतिनिधित्व केलेले लक्ष्मण ढोबळे हे अगदी मागील महिन्यापर्यंत तुमच्या सोबत होते. भाजपच्या अनेक बैठकांना ते हजेरी लावत होते. नरेंद्र मोदींच्या योजना, नरेंद्र मोदींची या देशाला असलेली गरज पटवून सांगत होते. आणि तेच लक्ष्मण ढोबळे हे काल परवा माचनूरच्या त्यांच्या 2 मिनिट पुढे प्रश्न आहेत. आता पुढे पण सभा आहे. पंढरपुरातील काही ज्येष्ठ माणसाच्या बाबतीत बोलणं उचित नाही ठरणार, त्यामुळे पंढरपुरातील काही नगरसेवकांनी तुम्हाला पाठिंबा व्यक्त केला आहे. कशामुळे गावी आहोत? या ठिकाणी नुकतीच आमदार समाधानदादा अवताडे यांची ग्रामस्थांशी संवाद साधण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आलेली होती. राबवित असलेल्या विविध योजना आणि या भागातील विकासासाठी महायुती सरकारच्या पाठीशी राहण्याचे आवाहन करताना दिसून येत आहेत. आज आपण या ठिकाणी या ग्रामस्थांच्या भावना जाणून घेत आहोत. आमदार समाधानदादा अवताडे यांनी मागील 3.5 वर्षापूर्वी आमदार होताना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली आहे का? आणि त्यांच्यावर याच मतदारसंघाचे माजी आमदार टीका करताना दिसून येत आलेले होते. विरोधक देखील टीका करतायत. 1 महिन्यापूर्वी सोबत असलेले ढोबळे सर देखील टीका करताना दिसून आले. याबाबत त्यांच्या काय भावना आहेत आपण जाणून घेऊयात. आमदार समाधानदादा अवताडे यांची बैठक या ठिकाणी पार पडली. या ठिकाणी बोलताना दादांनी मागील
कालावधीत केलेली विकास कामं, आणलेला निधी, राबवलेल्या योजना आणि महायुती सरकारचं काम हो. याबद्दल बरीचशी भूमिका मांडल्याचं दिसून आलेलं होय, आहे. आणि ते खरं आहे. आणि त्याच वेळी विरोधक आमदार आवताडेंवर टीका करतच होते, पण एक महिन्यापूर्वी आवताडेंसोबत असणारे हो. लक्ष्मणराव डोबळे यांना माजी आमदार करा असं माचनरच्या सभेत आवाहन केलेलं होय. आहे. काय सांगाल तुम्ही? त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगू का, ज्या वेळेला लक्ष्मण ढोबळे या मतदारसंघात होते, 20 वर्ष येस काँग्रेसपासून ते मी 20 वर्ष त्यांच्याबरोबर काम केले आणि त्यांच्यावर तुमचं नाव काय? माझं नाव भैरू शंकर भोसले. मी भटका विमुक्त जाती जमाती संघटनेचा तालुका अध्यक्ष आहे. 22 गावामध्ये हा डवरी समाजावर 9 ते 10 हजार मतदान आहे आणि या गावचा मी माजी सरपंच आणि डोबळ्यासमोर मी काम केलं. त्या माणसाचं काम असं आहे की त्या माणसानं फक्त थापा मारल्या आणि 20 वर्ष सत्ता भोगली. त्यानं काय केले, तेल धोंडा, दगड धोंडा, अमक्या नावाखाली लोकांची दिशाभूल केली. त्या माणसानं शेतकऱ्याला येड्यात काढलं, या जनतेला तालुक्याला येड्यात काढलं आणि स्वतःच्या 300-350 संस्था त्यांनी स्थापन केल्या. इथून पडोळकर एक संस्था आहे, आश्रमशाळा आहे. त्या आश्रमशाळेला मला म्हणले तुला घे, देतो. मी स्वतःच्या बाया घरच्या खुर्च्या तिथे नेऊन ठेवल्या आणि त्या माणसानं कोणालाही जवळ दिली नाही. स्वतःची शाळा स्वतःच्या ताब्यात ठेवली. या तालुक्यातून मोठा झाला, राष्ट्रवादीतनं मोठा झाला. राष्ट्रवादीला फसवलं, शरद पवार साहेबाला फसवलं, स्वतः पुढे तो भाजपमध्ये गेला. आता तिथे बी काय मिळालं म्हणून पुन्हा राष्ट्रवादीकडे वळलेलं मला कळतंय. अशा माणसाच्या बळीत आपल्याला पडू नका. गेली 2.5 वर्षात समाधान दादांनी एवढं मोठं काम केलंय की ज्या आमदारांनी, ज्या मंत्र्यांनी देश स्वातंत्र्य झाल्यापासून केलं ना, एवढं काम दादांनी 2.5 वर्षामध्ये केलेलं आहे. पाणी वड्याला वाहतंय, सध्या लोक बघतेत, काय खोटं नाही ते. जागोजागी रस्त्याची कामं केलेत, गोरगरिबांची कामं केलेत. दादाला कुणी जर अडवलं तर ते स्वतः असे म्हणत नाहीत की मी आमदारा बाजूला सर. लहान मुलगा जाऊन अडवतोय, आया बहिणी जाऊन अडवतात, प्रत्येकाला मदत करतात. आता या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून होय. तुतारी चिन्हावर अनिल सावंत हे उभारलेले आहेत, होय. मैदानात उतरलेत. होय. अनिल सावंतचा या तालुक्यामध्ये कारखाना आहे, साखर कारखाना आहे. हो. त्यानंतर त्यांच्या सोबत मोहिते पाटील आहेत. मोहिते पाटील हे जिल्ह्याचे नेतृत्व म्हणून अनेक वर्षापासून ओळखत आलेले आहेत. खरंच आहे. आता ते स्वतः खासदार धैर्यशील मोहिते पाटील अनिल सावंत यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत, आहेत. आहेत, आहेत. काय या तालुक्यातील तुम्हाला मी जनता सांगू हा. का, याबद्दल ज्या वेळेला भारत नाना बालकी उभा राहील ते त्यांच्या विरोधात, त्यावेळेला भारत नाना देखील त्यांना पाडलं. हे जनतेचा प्रश्न आहे. मतदान जनता करणार आहे, कोण पक्ष करत नाही. इथं पक्ष आला म्हणजे पक्षात मतदान करत नाही. माणूस बघून काम आहे आणि ते काम केलेल्या माणसाला लोक मतदान टाकणार आहे. कोण धैर्यशील जर आले, रणजेश जर आले, कोण जर आले, त्याचा काही संबंध येत नाही. कारण दादांनी इथं काम केलेलं आहे. त्यामुळे दादांचा विजय हा निश्चित आहे. ते राज्यमंत्री किंवा कॅबिनेट मंत्री होणार हे मी तुम्हाला सांगतो. मी वेगवर्धनी विद्यालय पंढरपूरला उपमुख्याध्यापक म्हणून सेवा केलेली आहे. आता निवृत्त झालेला आहे. तर माझा संबंध पंढरपूर तालुक्यात पण आहे आणि माझं गाव हुन्नूर असल्यामुळं या तालुक्यात पण माझा संबंध आहे. माझी कास्ट आहे नाथपंथी डवरी गोसावी, भटक्या विमुक्त जाती संघटनेचा आणि नाथपंथी डवरी गोसावी समाजाचा मी प्रदेश उपाध्यक्ष आहे. आपण जो मला प्रश्न विचारला की पोटनिवडणुकीमध्ये दादाने जे काही काम केलेलं आहे त्याच्यावर तुम्ही संतुष्ट आहेत का, तर मी संतुष्ट आहे. कारण पोटनिवडणुकीमध्ये दादा निवडून आले, पण या दादांना पंढरपूरमधून माननीय नेते माजी आमदार प्रशांतरावजी परिचारक साहेब यांनी बहुमोल साथ दिलेली असल्यामुळं त्यामुळं मागच्या पोटनिवडणुकीला समाधान दादा निवडून आले आणि निवडून आले एवढ्या कमी कालावधीमध्ये या 2.5-3 वर्षामध्ये समाधान दादांनी जवळजवळ 300 कोटीचा निधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघासाठी मंजूर करून आणलेला आहे. आणि दादांनी अनेक वाडी वस्त्यावर रस्ते करून दिलेले आहेत. अनेक गावांना त्यांनी समाज मंदिरं आणि समाज मंदिर आणि सभा मंडप दादांनी दिलेले आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी या मतदारसंघाने प्रणिती शिंदे यांना मोठं पाठबळ दिलं. 45,000 इतकं मताधिक्य पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून मिळालं. आता विधानसभेची निवडणूक आहे. या विधानसभेच्या निवडणुकीला लोकसभेप्रमाणे चित्र दिसेल असं वाटतं? नाही, या बाबतीत कारण काय असेल? खासदारकीचं निवडणूक ही वेगळी आहे आणि आमदारकीची निवडणूक ही वेगळी आहे. खासदारकीला प्रणितीताई शिंदेंना लोकांनी या भागातून मतदान दिलेलं आहे
पण तेच मतदान आता पुन्हा ह्या आमदारकीला पडेल किंवा विधानसभेला होईल असे शाश्वती सांगता येत नाही होणार. नाही. कारण जनता माणूस बघून मतदान करते. त्यामुळं या निवडणुकीमध्ये समाधान दादांच्या मागं माननीय प्रशांतराव परिचारक आमदार असल्यामुळं पंढरपूर तालुक्यातून प्रशांत मालकांचं जवळजवळ 85 ते 90 हजाराचं मतदानाचं लीड समाधान दादाच्या मागं मिळणार आहे. अधिक दादाचं ह्या तालुक्यात काम आहे, पंढरपूर तालुक्यात काम आहे. त्यामुळं दोन्ही मतदानाचा गट्टा एकत्रित केला तर दादा जवळजवळ 3000 मतांनी निवडून येणार आहे. 30 हजारांनी दादा निवडून येणार आहे. दुसरे एक उमेदवार मैदानात आहेत. तुतारी चिन्ह घेतले शरद पवार साहेबांचं चिन्ह. त्यांनी लोकसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्रात तुतारीची मोठी क्रेज पाहायला मिळालेली होती. आता दादांच्या विरोधात एकीकडे पंजा आहे, एकीकडे शरद पवार साहेबांची तुतारी आहे आणि मोहिते पाटील त्यांच्या सोबत आहे तुतारीच्या सोबत. अशा वेळी दादांचा विजय सोपा वाटतो आपल्याला? सोपा झाला. कसं आहे, तुतारीमधून जरी उमेदवाराला चिन्ह मिळालेलं असेल आणि पक्षाने त्यांना चिन्ह दिलेलं असलं तर तो समोरचा उभा राहिलेला उमेदवार हा नौका आहे. तालुक्यामध्ये या अगोदर जसं समाधानदादांनी आमदारकी पदावर काम केलेलं आहे आणि जनतेला कामाची पोचपावती दादांनी दिलेली आहे, तसा हा समोरचा उमेदवार नौका असल्यामुळं लगेच ते निवडून येतील अशी गॅरंटी सांगता येत नाही. त्यांचा या तालुक्यात कारखाना आहे. नाही, कारखाना असू दे की, उद्योग मोठमोठे आहेत त्यांचे, तरुण नेतृत्व आहे. कारखाना त्यांचा लवंगी भागामध्ये आहे, लवंगीला आहे. पण अगोदर काम केलेला आमदार हा जसा जनतेमध्ये प्रिय झालेला असतो. त्यांच्या पाठीशी शरद पवार यांचं चिन्ह आहे. नाही, शरद पवार साहेबांचं चिन्ह असू द्या, पण शरद पवार साहेबांना थोडी हे झालं, थोडं अडचण आल्यामुळे त्यांनी सावंत साहेबांनी अनेक वेळा त्यांच्यावर प्रयत्न केल्यामुळं मोहिते पाटील गटाकडे जाऊन त्यांनी भेटल्यामुळं शरद पवार साहेबांनी त्यांना ऐन वेळेला तिकीट दिलेलं आहे तुतारीचं. पण तो माणूस नौका आहे तालुक्यामध्ये, त्यांना कामाचा आमदारकीचा अनुभव नाही. ते आता नवीन असल्यामुळं जनता काय कौल देणार हे जनतेच्या मनावर आहे. दुसरं, विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे. अनेक दावे, विश्वास, अपेक्षा, आशीर्वाद सगळं काही घेऊन उमेदवार गावोगावी भेटी देत आहेत. आत्ताही या ठिकाणी आमदार समाधानदादा अवताडे यांची संवाद बैठक पार पडली. त्या बैठकीत बोलताना त्यांनी मागील 3.5 वर्षात केलेली विकास कामे सांगितली. अनेक रस्त्यांना निधी मिळाला असं सांगितलं. त्याचवेळी भोशे ते हुन्नूर या रस्त्याची दुरावस्था आम्ही येताना पाहिली आहे. हे सगळं घडत असताना दादांच्या विकास कामांच्या बळावर जनता पाठीशी राहील असं तुम्हाला वाटतं? निश्चितपणे राहील. एवढ्या सगळी गोष्टी करत असताना एखादी होत असते, तेवढं राहत असते. कारण का तर इतर तालुक्या ठिकाणी बघितलं तर ज्या वाडी वस्तीशींना जायला रस्ता नव्हता, लोकांना खांद्यावरती दूध आणावं लागत होतं, लोकांना आपल्या घरी जायला सुद्धा रस्ता नव्हता. अशा ठिकाणी दादाने कोट्यवधी रुपये निधी देऊन ते रस्ते मार्गी लावलेत. ह्या रस्त्याचं सुद्धा टेंडर झालेलं आहे. केवळ लांबचा ठेकेदार असल्यामुळे ते ठेकेदाराने वेळेत काम न केल्यामुळं ह्या रस्त्याचं काम राहिलेलं आहे. त्याबद्दल आमची आमदार साहेबांची कोणत्याही प्रकारची तक्रार नाही. हे काम पूर्ण होणार आहे. त्याच्यामुळं ह्या रस्त्याचा कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही. कारण का आता दादाने भक्कम अशा प्रकारचा निधी रस्त्यासाठी दिलेला आहे. मंगळवेढा तालुक्यातील 35 गावच्या पाण्याचा प्रश्न 2009च्या निवडणुकीपासून खूप चर्चेत आला. मोहिते पाटलांचं पाण्याच्या बाटल्यांचे तोरण बांधून काही ठिकाणी स्वागत झाल्याचं दिसून आलं होतं. पुढं 35 गावच्या पाणी प्रश्नावरून अनेक वेळा विधानसभेत देखील तो प्रश्न उपस्थित झाला. 35 गावच्या पाण्याचा प्रश्न 24 गावावर आला. 24 गावाच्या पाण्याचा प्रश्न आता 14 गावावर आलेला आहे. अनेक वेळा चर्चा घडलेली आहे. दादा म्हणतायत की आता पाणी प्रश्न संपुष्टात येतोय. काय सांगाल? नक्कीच. गेले कित्येक दिवस हा प्रश्न प्रलंबितच होता. या ठिकाणी लोकांना भावनिक करून मोहिते पाटलांचा पराभव केला. मी पाणी आणतो म्हणून. पण पाठीमागील लोकप्रतिनिधींनी पण त्या पद्धतीचं कोणत्याही प्रकारचं ठोस पाऊल उचललं नाही. पण आज त्या कामाचं, पाण्याच्या कामाचं टेंडर झालेलं आहे, काम सुरुवात झालेलं आहे. त्यामुळं दिसतंयच, काही विशेष नाही, ते काम पूर्णच होणार आहे. जे कामाची सुरुवात झाली ते काय काम आता थांबणार आहे का? शासन टप्प्याटप्प्याने निधी टाकणार आणि ते काम पूर्ण होणार आणि असणारा जो पाण्याचा प्रश्न आहे तो पूर्ण या ठिकाणी होणार आणि गावांना पाणी मिळणार. राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न, धनगर आरक्षणाचा प्रश्न यामुळं
दोन मोठे जात समूह असलेले समाज नाराज आहेत. त्यांच्याकडून तीव्र प्रतिक्रिया पाहावयास मिळाल्या. राज्य सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला 10% आरक्षण मंजूर करून घेतलं. त्याला हायकोर्टात अजूनपर्यंत स्थगिती मिळालेली नाही. परंतु त्या 10% आरक्षणावर मराठा समाजामध्ये नाराजी आहे. ओबीसी मधून देखील आरक्षण मागितले जाते. तर दुसरीकडे धनगर समाज ST प्रवर्गातील आरक्षणासाठी संघर्ष करताना दिसून येतोय. ह्या दोन्ही बहुसंख्य समाजाची नाराजी भाजपवर असल्याचं दिसून येतंय, महायुतीवर असल्याचं दिसून येतंय. अशा वेळी या मंगळवेढा तालुक्यातील जनता वेगळा कौल देईल या दोन्ही प्रश्नावरून असं वाटत नाही वाटत. कारण का तर हा प्रश्न काही आजचा नाही. गेली कित्येक वर्ष झालं हा आरक्षणाचा मुद्दा आहे. धनगरांना एसटीत हे करावं, मराठ्यांना ओबीसीत घ्यावं, हा अनेक दिवसाचा प्रश्न आहे. किंवा हे सरकार आत्ताच आहे असं नाही. पाठीमागं विकास आघाडीचं पण सरकार होतं, महायुतीचं पुन्हा सरकार आलं, पुन्हा या ठिकाणी ही आता महायुतीचं सरकार आहे. हा प्रश्न आत्ताचा नाही. त्याच्यामुळे केवळ ह्या गोष्टीला भाजपलाच जबाबदार धरावं हे अतिशय चुकीचं आहे. आणि हे करत असताना जर एखादा कामसो आमदाराचा या ठिकाणी पराभव होऊ नये ह्याचा पण सगळ्यांनी विचार केला पाहिजे असं मला वाटतं. आणि लोक विचार करतील आणि हा मुद्दा बाजूला ठेवून चांगल्या माणसाला निवडून देतील. हे पण पाहिलंय की दामाजी कारखान्याच्या वेळेला समविचारी आघाडी विविध पक्षाचे लोक एकत्र आले. त्यांनी एकजूट करून कारखान्यातून दादांचा पराभव केला. यातले काही समविचारी आघाडीचे लोक आज काही भगीरथ बालकेंसमोर येत आहेत, काही दादांसमोर येत आहेत. याबाबत काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे. ज्या ती वेळची परिस्थिती होती, ज्यांना तिकीटे मिळाली नाहीत, जे नाराज होते, अशा लोकांनी थोडंसं वेगळं पाऊल उचललं आणि समविचारी स्थापन केली. पण ते आज त्यांच्या पण लक्षात आलं की खरं मंगळवेढा तालुक्याचं ही संस्था वेगळी आणि विधानसभेची निवडणूक वेगळी. विधानसभेचा तालुक्याचा विकास जर सतत ह्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीने ठेवायचा असेल तर आपण समाधान आवताडे यांनाच आमदार करणं हे योग्य ठरेल. म्हणून आदरणीय प्रशांत मालक यांनी समाधान दादांना पाठिंबा दिला, त्यांनी थांबायचं ठरवलं आणि त्यांच्याबरोबर असणारे समविचारातील सहकारी यांना सुद्धा दादांचं काम करायला सांगितलं आणि त्या पद्धतीने समविचार सध्या काम करत आहे. आजच्याही सभेला समविचारातील बरेच संचालक उपस्थित होते आणि ते आपल्या पद्धतीनं जीव लांब काम करत आहेत आणि दादाच्या विजयासाठी ते प्रयत्न करत आहेत.